नमस्कार शेतकरी बंधू. मी डॉक्टर राजेंद्र वाघ, प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर. शेतकरी बंधूंनो, आपला खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे आणि खरीप हंगामाचा विचार केला तर यावर्षी जे जागतिक हवामानाबद्दल किंवा सगळं आपल्या ज्या जागतिक हवामानाबद्दल जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांनी भाकीत केलेलं आहे की ह्यावर्षी आपल्याला पाऊस सरासरीच्या कमी पडणार आहे. म्हणजेच 80 ते 90% फक्त हा आपल्याला मान्सून लाभणार आहे. का तर आपल्याला ह्यावर्षी एल निनो याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे, तो सक्रिय होत आहे. यामुळं आपल्याला साहजिकच खरीप हंगामात जो आपण पिकं घेणार आहोत या संदर्भात आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे की पाण्याचा कसा आपल्याला वापर करायला पाहिजे काटकसरीने. जर हा पाऊस जर आपल्याला विस्तृत प्रमाणात पडला 3-4 महिन्यामध्ये तर ते थोडंसं लाभदायक होईल. परंतु जर हाच पाऊस टप्प्याटप्प्याने पडला आणि त्याची जी इंटेन्सिटी किंवा प्रभाव आहे तो जर कमी कमी राहिला तर आपल्याला त्या पिकांची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला संरक्षित पाणी, ज्या शेतकरी बंधूकडं पाण्याची उपलब्धता आहे, म्हणजे तुमचे विहीर बागायत वगैरे असेल तर त्या ठिकाणी आपण थोडं एखादं संरक्षित पाणी देऊ शकतो. पण ज्या बंधूंची ही जी आपली शेती आहे ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, यांनी मात्र विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. काय करावं लागेल तर आपल्याला अल्टरनेट जर ते काय आपल्याला थोडे बांध घातले पाहिजे, पाणी जागेच मुरवलं पाहिजे, किंवा जे आपण पिकाचे वाण घेत आहोत तर हे वाण निवडताना खूप काळजी घेतली पाहिजे. जे वाण आपल्याला पाण्याला ताण सहन करू शकतात पाण्याचा, असे वाण आपण निवडले पाहिजे. उदाहरणार्थ महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकामध्ये खूप वाण तयार केलेले आहेत. ते काही रोग प्रतिकारक्षमते वाण आहे, काही पाण्याचा ताण सहन करणारे वाण आहेत. तर ह्यासाठी आपण त्या वाणांची त्या पिकांची अभ्यासपूर्वक निवड करायला पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना जाऊन भेटलं पाहिजे किंवा त्यांच्या मोबाईलद्वारे किंवा आपल्या फोनद्वारे त्यांच्याशी संबंध किंवा कॉन्टॅक्ट ठेवून आपण त्याची निवड केली पाहिजे वाणांची. आणि अशा वाणांची निवड केल्यानंतर साहजिकच आपल्याला कमी पावसात सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी महत्त्वाचं म्हणजे जे काही त्यांनी सांगितलेलं असं आंतरमाशकतेची कामं की जिथं आपण पाणी मुरू शकतो प्रभावीपणे, तर त्या तंत्राचा आपण वापर केला पाहिजे. नवीन जाती ज्या आहेत त्या जाती आपण निवडल्या पाहिजे. त्यानंतर जे वेळोवेळी आपल्याला जे शास्त्रज्ञ सल्ले देतील त्या सल्ल्यांचा पूर्णपणे आपण अवलंब करून शेतीमध्ये आपल्याला ज्या कमी पावसाचा जर यावर्षी आपल्याला आपला प्रश्न निर्माण झालेला आहे, ह्या प्रश्नाला आपणच जर व्यवस्थित आपलं व्यवस्थापन केलं पिकांचं तर आपल्याला साहजिकच चांगलं उत्पादन मिळू शकतं. धन्यवाद.